तर नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण ह्या नवीन व्हिडिओत तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करत आहे. आज आमच्या काकांकडे भूमिपूजन होता, त्याचीच तयारी करत होता. काका काही ना काय पूजेचं सामान वगैरे गोळा करत होते. असेच वाडीतले काका आजोबा इलेले होते. तर काकीनं सगळ्यांका नाश्ता पण तयार केलेला आणि पोळी आणि गरम गरम चाय अशी देत होती. सोबत काकी सगळ्यांका सांगत सुद्धा होती की आमच्याकडे आज भूमिपूजन आहे वा म्हणून. सगळ्यांना नाश्ता वगैरे दिल्याने सगळेजण चहा आणि पोळी खात होते. तेव्हा आम्ही भटजींची वाट बघत होतो. तेव्हा भटजी काका आले. सगळ्यांनी पूजा वगैरे त्यांनी करून घेतल्याने भटजी काका पूजेत बसलेले. भटजी काकांनी सगळी पूजा वगैरे केल्याने सगळा सामान रेडीच होता. तर दादा आणि बहिणी पूजेत बसले आमची. भटजी काका जसं सांगत होते तसे पूजा करत होते दादा बहिणी. आमच्याकडे भूमिपूजन असं करतात, ही काठी असता ती जमिनीत पुरुची असता. तसं आमचा दादा तो करत होतो. तुमच्याकडे सुद्धा भूमिपूजन असंच करतात काय हे आमका नक्की सांगा कमेंट करून. दादाने आमच्या असं भूमिपूजनात ती काठी वगैरे लावल्या. तर हे चिरस म्हणजे तो दगड असता आपण पहिलंच घरात बांधलेलं, तसं आमच्याकडे असं जमिनीत तो लावलं जाता. काका तर ते लावत होते. म्हणजे काकांका विचारून तो दगड वगैरे लावून झालं. ते काका वगैरे सांगत होते व्यवस्थित. तर भटजी काकांनी घराणा वगैरे घालून घेतल्याने घरातल्यांना बोलवून वगैरे मोकळी झालेली होती. तसेच दादा बहिणी सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडत होते, सगळ्यांचा आशीर्वाद वगैरे घेत होते. तसंच आज मला कामावरती जाऊचं होतं. म्हटलं लवकर इकडची पाय वगैरे पडून घेतलं. आणि ही आमची असं छोटंसं व्हिडिओ करून घेतल्याने ह्या दिदी आहे, ही वहिनी आहे, ही आमची काकी आहे. कामावरती जाऊक निघाले. आमचा स्टॉप असा तो एसटीत बसलं. आज जरा उशीरच झालेलो कामावरती जाऊ. आपलं जरा गावातलं काम पण होतं, ते पण केलं. असं बसले मी माझ्या आज कामावरती. दुपारी मरणाचं ऊन लागत होता, काय सांगायचा. मरणाचं गरम पण होत होता. आदल्या दिवशी पाऊस आणि दुसऱ्या दिवशी ऊन असं झालेलं होता. रोजसारखे कामं वगैरे आवरले आणि संध्याकाळी निघाले घरात. आज एसटीने जाऊचा होता. हे आमचा बाजारपेठेतला व्हिडिओ असा. मरणाचा ट्रॅफिक होता, नक्की खडेना चालायचा हाच समजत नव्हता. खूप ट्रॅफिक होता, खूप गाडी वगैरे होते. खूप गर्दी होती कारण आज मंगळवार होतं ना. तर आम्ही एस टी पण लागलेली. एस टीतून बसलं आणि निघाले घरात. कणकवलीत बाय बाय केलं. म्हटलं आता जाऊया घरात. आणि आज एस टी शिरवल गावातून जाणार होती कारण बरेच दिवस त्या गावातून गेली नव्हती. त्या गावात एक मंदिर असा शिरवल गावाचा, तुमका दाखवत आहे. आणि असं पोचले मी माझ्या स्टॉपवरती. असं होतं आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.